राजा, आता आपल्याला ताईंनी सांगितलं की ती गंध असतात काळ्या हळदीची, ती अभिमंत्रित केलेली असतात. तर अभिमंत्रित केलेली म्हणजे नेमकं काय? मग याच्या मागे अंधश्रद्धेचा भाग नसतो का? ओके, ऋषभजी तुम्ही बरोबर बोललात की अभिमंत्रित म्हटलं ना की डोक्यामध्ये असं काहीतरी बावा बुवा किंवा असं काहीतरी थोतांड किंवा अशा काही गोष्टी येतात. आणि आम्हाला पण असे बरेचसे प्रश्न येतात की मग इतकी जरी अभिमंत्रित असेल आणि इतकी पॉवरफुल असेल तर मग ते मोदींना द्या, ते सरकार चालवतील, किंवा ह्यांना द्या त्यांना द्या, पैशाचे येतील, मग काम करायची काय गरज आहे, असे बरेचसे छोटे प्रश्न येतात. मला वाटतं इथे आपण अंधश्रद्धा बाजूला ठेवून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. बघा, सगळ्याच गोष्टी काही अंधश्रद्धेच्या खाली येत नाही. कारण आपला वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो बघा की आता हळद ही एक ह्या पृथ्वीवरचा एक असा पदार्थ किंवा अशी गोष्ट आहे जी एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकते. ओके, आता एनर्जीचा नियम काय बघा की एनर्जीचा नियम आहे एनर्जी कॅनॉट बी अ क्रिएट, कॅनॉट बी अ डिस्ट्रॉय, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन आस्पेक्ट टू अनदर आस्पेक्ट. म्हणजे एका ह्याच्यातून ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केली जाते, तिला क्रिएट केलं जात नाही किंवा तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही. बरोबर. ओके, ह्या पृथ्वीवरती काही असे पदार्थ आहेत जे एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकतात. जसं की मीठ बघा, मीठ अजूनही तुम्ही काही खेड्यांमध्ये गेलात किंवा काही जुन्या लोकांकडे गेलात तर ते तुम्हाला मीठ डायरेक्टली हातावर देत नाही, किंवा ते सांगते खाली ठेवतात, सांगतात की खाली ठेवा आणि मग तिकडनं घेऊन जा. किंवा जर तुमच्या अंगावरनं जर काय काढायचं म्हणजे बाहेरून आल्यानंतर लहान मुलाच्या अंगावरनं मीठ काढलं जातं, कारण ते काय करतं, ते एनर्जीशी डायरेक्टली डील करतं. पूर्वीचे आपले ऋषीमुनी पाणी अभिमंत्रित करून जेव्हा माणसाच्या अंगावरती चिंपडायचे आणि श्राप द्यायचे, त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. हळद ही त्यातली एक आहे. हळद ही अशी गोष्ट आहे, काळी हळद, त्यातल्या काळी हळद जी एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकते. आता अभिमंत्रित करणं म्हणजे काय करणं? अभिमंत्रित म्हणजे काय करणं म्हणजे त्याला एनर्जाईज करणं. आता तुम्ही बघा, आपल्या सगळ्यांनी लहानपणी सायन्सच्या आपल्या प्रॅक्टिकलला एक एक्सपेरिमेंट केलेलं बघा. एक्सपेरिमेंट काय होतं की असे आपण कागदाचे तुकडे आपण केलेले आणि खाली टेबलावरती टाकलेले, आणि जेव्हा आपण त्याच्यावरनं पट्टी फिरवली पहिल्यांदा तेव्हा त्या पट्टीला ते चिकटत नव्हते. पण जेव्हा तीच पट्टी आपण जेव्हा एखाद्या लोकरीच्या कपड्यावरती घासली आणि तिला एनर्जाईज केलं तर त्याच पट्टीला ते कागदाचे तुकडे चिकटायला लागले. मग आता ह्याच्यामध्ये ही जादू कुठून आली? ह्याला आपण जादूच म्हणतो ना. मग ही जादू आली कुठून? तर ही जादू त्याच्या बाबतीत आपण काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती एनर्जी क्रिएट झाली. हळदीच्या बाबतीत पण तेच आहे. हळदीच्या बाबतीमध्ये असे काही मंत्रस आहेत, काही अशी काही गोष्टी आहेत, अशा काही पूजाविधी आहेत, त्यांनी तुम्ही हळदीला एनर्जाईज करू शकता. आणि ही काही एका रात्रीत होत नाही, ह्याला तुम्हाला वर्षभर काम करावं लागतं, वर्षभर त्या गोष्टी पाळाव्या लागतात. आणि वर्षभर त्याच्यावरती जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर हळद अभिमंत्रित होऊन आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो.